वेलकम फ्रेंड्स. तर आज आपण बनवणार आहोत अननसाचा म्हणजे पायनॅपलचा जाम. तर हा घरी कसा बनवायचा याची मी संपूर्ण रेसिपी तुमच्यासोबत स्टेप बाय स्टेप शेअर केलेली आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. तर मी इथे 2 पायनॅपल घेतलेले आहे. त्यातला एक जास्त पिकलेला आणि एक कमी पिकलेला आहे. तर जो जास्त पिकलेला पायनॅपल आहे त्याचा आपण जाम बनवणार आहे आणि तो थोडा कच्चा आहे, त्याची आपण कँडीज बनवणार आहोत. तर ह्या पायनॅपलला आधी आपण सर्व बाजूंनी व्यवस्थित शिलून घेऊया. तुम्ही बाजारातून शिलून आणला तरी चालेल. मी घरीच याला आधी कच्चे आणलेले होते म्हणून घरीच पिकवून मग मी त्याचा जाम तयार करत आहे. तर फ्रेंड्स, ह्या व्हिडिओला स्किप न करता व्यवस्थित बघा, म्हणजे तुमचाही जाम अगदी मार्केटसारखा तयार होईल आणि तो अजिबात खराब होणार नाही. त्याच्यात आपल्याला प्रिझर्वेटिव्स टाकायची गरज नाही. तर विना केमिकल आपण घरी छान असा मार्केटसारखा जाम तयार करू शकतो, जो मुलांना खूप आवडतो आणि आपल्या बजेटमध्येही होतो. तर हे पायनॅपल मी साधारण 30 ते 35 रुपयांना आणलेलं होतं आणि त्याच्यात आपला अर्धा किलो जाम तयार झालेला आहे. तर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. तर इथे मी सर्व पायनॅपलला व्यवस्थित असं बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेते, म्हणजे आपल्या मिक्सरमध्ये त्याची प्युरी छान तयार होईल. तर याची प्युरी तयार करून त्याची जितकी प्युरी तयार होईल तितकीच आपल्याला साखर घ्यायची आहे. तर साधारण माझी 1 वाटी प्युरी तयार झाली होती. तर मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला यात अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे, जेणेकरून आपली जी साखर आहे ती क्रिस्टलाइज होणार नाही आणि छान असं तिचं टेक्स्चर राहील. तरी ते आपल्याला मीडियम फ्लेमवर याला सतत असं मिक्स करत राहायचं आहे. आपण जर याला मिक्स करणं थांबवलं तर खाली ते लागू शकतं आणि आपला जामचा कलर खराब होऊ शकतो. तर यात मी कोणताही प्रकारचा कलर वापरलेला नाही आहे. तरी आपल्या जामचा कलर अगदी छान असा येल्लो आलेला आहे. तर तुमचं पायनॅपल जर थोडं कच्चं असेल आणि पांढरं दिसत असेल तर तुम्ही यात थोडा येल्लो कलर ॲड करू शकता. ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. तर बघा, आता छान अशी आपली साखर वितळलेली आहे आणि याचा कलरही चेंज होत आहे. तर याचा कलर अजून जास्त डार्क होईल आणि हे पूर्णपणे ट्रान्सफर असं दिसायला लागेल, जसा आपला मार्केटचा जाम असतो. आणि याच्यात मी काही तुकडे तसेच राहू दिले आहेत, त्यांना गाळून वगैरे घेतले नाही किंवा काढलेही नाही, कारण जेव्हा आपण जाम खातो तेव्हा ते तुकडे खायला खूप छान लागतात. मध्ये मध्ये क्रंचीनेस येतो. तर हा जाम तुम्ही पोळीसोबत किंवा ब्रेडला लावून खाऊ शकता. मुलं तर असाच चमच्याने जेलीसारखा खाऊन जातात आणि तो आपल्या आरोग्यासाठीही चांगला असतो. तर याच्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळे आपल्या स्किनसाठी आणि पोटासाठी ते आरोग्यदायी असतं. तर तुम्हीही नक्की ट्राय करा. अननस नुसता खाल्ला तरी तो फायद्याचाच असतो, पण त्याला आपण वर्षभर कसा साठवून ठेवायचा, तो वर्षभर नाहीच मिळत. तर त्यामुळे असा जाम वगैरे किंवा कँडीज बनवून आपण ठेवू शकतो. तर आता बघा, आपला जाम अगदी ट्रान्सफर आणि जेली फॉर्ममध्ये तयार झालेला आहे. तर अजून साधारण 5 मिनटे आपण याला असंच हलवत राहून कुक करून घ्यायचं आहे. आणि आता यात आपल्याला ह्या वेळेत आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे, जो अर्धा चमचा काढून ठेवलेला होता. तो आता मी याच्यात ॲड करून याला 2 मिनटं अजून शिजवून घेणार आहे. नंतर हा थंड झाल्यावर याला काचेच्या बरणीत मी ट्रान्सफर करून थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. कारण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यावर हा अगदी त्या बरणीत सेट होतो आणि जेलीसारखा, जसा आपण मार्केटचा जाम आणतो तो जसा चमच्याला लागून जेलीसारखा बाहेर येतो, तसाच अगदी आपला जाम तयार होतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुमच्या मुलांनाही खूप आवडेल आणि तुम्हालाही आवडेल. ब्रेडसोबत किंवा पोळीसोबत तुम्ही याला खाऊ शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमच्या फ्रेंड्ससोबतही हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे तेही घरी अगदी सहजपणे जाम बनवू शकतील. तर याला तुम्ही वर्षभरासाठी फ्रीजमध्ये
स्टोअर करू शकता आणि बाहेर ठेवायचा असेल तर 1 महिन्यासाठी तुम्ही याला ठेवू शकता. तर इथे माझ्याकडे न्यूट्रेलाची बरणी होती खाली काचेची, तिला मी स्वच्छ धुवून आणि सुकवून घेतलेली आहे. आता त्यात मी हा जॅम ट्रान्सफर करून थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक शेवटची टिप म्हणजे साखर जर तुम्हाला कमी आवडत असेल तर तुम्ही यात कमी घातली तरी चालेल, त्याने काही फरक पडणार नाही. तुमचा जाम अगदीच छान तयार होईल.